तो हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो सबसे मेन चीज हम लोगों ने बहुत बेहतर तरीके से ये ग्राफ के रिगार्डिंग चीजों पे डिस्कस कर लिया था, बराबर है। अभी हर एक पहलू को जरा समझने की कोशिश करते हैं। इसमें रिगार्डिंग वेराइटीज ऑफ एग्जाम्पल कैसे पूछे जा सकते हैं उस पर डिस्कशन करते हैं, चलेगा? तो देखो बच्चा, स्टार्ट करने से पहले बस मैं इतना बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इंस्टीट्यूट के परिवार में, और एक गुजारिश करना चाहूंगा सभी से कि अगर सपोज कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। ऐसे ही इंपॉर्टेंट कंसेप्ट हम लोग रोजाना लाते हैं और बच्चों को इत्याद कराते हैं। ओके, तो चलो बच्चा, और जिन्होंने ऑलरेडी इस चैनल को सब्सक्राइब कर चुके हैं उन्हें तहे दिल से शुक्रिया। चलो तो स्टार्ट करते हैं। देखो सवाल ये बोल रहा है, दिलेल्या जोड स्तंभामध्ये काही गावातील मजुरांची संख्या दर्शविण्यात आलेली आहे। हे जोडस्तंभ आहे बरं हा। कर्मबाद गावातील स्त्री मजुरांची संख्या इठालापूर गावातील स्त्री मजुरांपेक्षा किती टक्क्यांनी कमी जास्त आहे, असा प्रश्न आहे। कोणत्या गावाचा म्हणतोय? कर्मबाद आणि इठलापूर गावातील स्त्री मजुरांपेक्षा किती टक्केने जास्त किंवा कमी आहे, असा माहिती करायचा आहे। तर सगळ्यात पहिले काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, रीडिंग पहले ग्राफला अभ्यास करणं, ग्राफ समझलं पाहिजे कि ग्राफ मध्ये एक्चुअल मध्ये दिलं काय है। समझ रहे हो क्या बात को? ये ग्राफ ही समझ में नहीं आता, दिमाग खराब कि भाई ये दिया क्या है। बच्चे डायरेक्ट सवाल की तरफ भिड़ जाते हैं ना, पहले ग्राफ समझ लो, ठीक है। तो ये जो भूरू है यहाँ पे कौन है? पुरुष मजूर है। और ये कालू है, ये कौन है? स्त्री है। समझ रहे हो? टेंशन लेने का नहीं, हम काले हुए तो क्या हुआ, दिलवाले है। चलो एक मिनिट ध्यान दे रे बड़ा। इठलापूर आणि कोणाबद्दल म्हणतोय, चला कर सभी का निकाल के रख देते। इथं बघ, पुरुष किती आहेत रे बाळा? 200. किती मजूर आहेत? 200. स्त्रिया किती आहेत? 160. धनोरी काय रे भाऊ? 280. आणि स्त्रिया किती आहेत? 200. का रे, कर्माबाद मध्ये स्त्रिया मुलं मुलं नाही, पुरुष किती आहेत? बळा फक्त 80 आहे बया, लक्ष दे बरोबर, ठीक आहे। हा, आणि स्त्रिया किती आहेत? आता 160 आणि 200च्या मधात कोण येते? नाही बाळा, 160 पासून 200 मध्ये 40च्या अंतर आहे, तर मधातला 20 असेल। हा दिमाग लावायचा। पाय ना, 40 मजूर, 40 नंतर 80 म्हणजे 40च्या मधात कोण आणि 80च्या मधात कोण असेल? 60. 80 आणि 120च्या मधात कोण असेल? 100. 120 आणि 160च्या मधात कोण असेल? 140. आणि 160 आणि 200च्या मधात कोण असेल? 180. का बरं? कारण की प्रत्येक जो गट आहे ना त्यांनी बनवलेला, त्याच्यामध्ये फरक कितीचा आहे माहित आहे? 40-40चा। समजलं? तर मग आता हा कितीचा राहणार इथे? हा 180। समजलं का? हेच गडबड होते, मुलं काय टिक करून टाकतात, सीधा सीधा 165 म्हणून टाकतात कोणी कोणी। तसा करायचा नाही। चला लक्ष दे बाळा। आता त्यांनी काय म्हटलं आहे? कर्मबाद, ठीक आहे, आणि इठलापूर, ठीक आहे। तर कर्मबाद हा इठलापूर हो, आणि कर्मबाद हा होय। तर यामधील स्त्रिया मजूर जे आहेत, स्त्री मजूर, ते कितीपेक्षा जास्त आहेत याबद्दल विचारलं। कोण? कर्मबाद गावातील, ठीक आहे। कोणाचे जास्त आहेत रे? इठलापूरचे की कर्मबादचे? इठलापूरमध्ये किती आहेत स्त्रिया? 160 आहेत, आणि कर्मबाद मध्ये किती आहेत? 180, ठीक आहे। आता मला सांग, जास्त आहेत की कमी आहेत? अरे कर्माबाद मध्ये किती आहेत? 180. इठलापूर मध्ये किती आहेत? 160. किती आहेत? 160. कर्माबाद मध्ये 180. नाही समजला का? समजला की नाही? तर मला सांग सरळ सरळ, 180 मधून 160 गेला, किती भाऊ? किती? 20. म्हणजे कितीने जास्त आहे? 20 ने जास्त आहे। जास्त आहेत, मान्य कराल? ठीक आहे। तर त्यांनी टक्केवारी विचारलं की काय विचारलं? समजलं? आता टक्के विचारल्यावर तर जास्त वालेच टक्के काढाल की कमी वाले टक्के काढाल? तर जास्त डिवायडेड बाय कोणापासनं, कोणापेक्षा कोणाच्या समोर आहे? हा, ठीक आहे। इठलापूर इंटू काय? 100। चला जास्त किती? 20। इठलापूरचे किती आहेत? 160 इंटू 100। टकल्या टकल्या 2 8 जा म्हणजे 100 डिवायडेड बाय किती बाळा? 4 दुने 4 25,
25 आता 25/2 म्हणजे 25 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, उरलं 1 टकल्या देऊन पॉइंट आणि 2 5 जा 10 म्हणजे 12.5 तुमचा उत्तर. 2 आहेत. कमी की जास्त? जास्त. समजला का? समजलं? आता एक गोष्ट लक्षात ठेवायला बाळा, जास्त की कमी कशावरून डिसाइड कराल? आधीच तुम्हाला समजलं. त्यांनी काय म्हटलं होतं? कर्मवाद. इटलापूरच्या म्हणजे विचार कोणाबद्दल आहे? कर्मवाद बद्दल. तर ज्याच्याबद्दल विचारतोय ना त्याच्या सोबत रिलेट करायचं. म्हणजे कर्मवाद बद्दल विचारलं की इटलापूरपेक्षा किती कमी आहे की जास्त आहे? आपल्याला समजून आलं ना? 180 आहे तो म्हणजे तो जास्तच असेल ना? म्हणजे तो मोठाच आहे ना? म्हणजे तुमचा उत्तर कमीवाले तर पहिलेच कॅन्सल झालते. हे कमीवाले. आता या 2 पैकी उत्तर होता तुमचा. समजला? ठीक आहे. 2 पैकी उत्तर होता. बस. काय समजलं का? आणि लक्ष दे सगळ्यात मेन. किती जास्त आहे? तर 20 न जास्त आहे. तर जास्त आणि सगळ्यात मेन कंपॅरिझन कोणासोबत करत आहे तो? इटलापूरच्या सोबत करत आहे की कर्मासोबत करत आहे? इटलापूर. तर इटलापूरच खाली लिहायचं. ज्याच्या सोबत कंपॅरिझन करतोय तो खाली आणि कितीने जास्त किंवा कमी आहे तो वरती इंटू 100 खत्म. तो ये एग्जाम्पल समझ में आया? चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं हम लोग. सन्ना पिको धन्ना एवरेज. तो नेक्स्ट सवाल आपके सामने. देखो बच्चा, वरील जोड स्तंभालेखात विजय व रमेश यांच्या शेतातील उत्पादनाचा आलेख दिलेला आहे. विजय आणि रमेश. रमेशला केला भुऱ्या आणि विजयला केला. समजला का? अय लक्ष दे. हं? तर 1 सेंटीमीटर म्हणजे किती? तर 10 क्विंटल. 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 10 क्विंटल. चल लक्ष दे रे बाळा. असं त्यांनी म्हटलंय. मी म्हणत आहे का? नाही. म्हणजे हा 10 क्विंटल आहे. 10 नाही फक्त 20 क्विंटल आहे. 30 40 50 60 70 80 90. लक्ष दे. आता त्यांनी काय म्हटलं इथे पण तसाच. रमेशचे उत्पन्न विजयपेक्षा हा 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 म्हणजे रमेश मायनस विजय करायचा. कोणाच्या कंपॅरिझन करत आहे? विजय सोबत करत आहे. विजय पेक्षा ज्याच्या समोर असते बाळा त्यालाच खाली ठेवायचा. विजय इंटू 100 करायचा. खतम. आता हा टक्केवारी नव्हे तर जमला का? टक्केवारी हो का हा? नाही. तर मग तो फक्त रवे आणि विजय बस. आता लक्ष दे. 2007 साली म्हणत आहेत. कोणत्या सालचा म्हणत आहे? 2000. तर आपण पूर्णपणे पाहायची गरज आहे का आता? मी फक्त 2007 सालीच विचार करतो. बघ हा रमेश विजयने किती केलं रे उत्पादन? 60 क्विंटल. नाही सॉरी 50 आणि 60च्या मधात म्हणजे 55. चल आणि हा रमेश किती आहे? 70. समजा की 70. तर रमेशचा किती आहे रे बाळा? 70. विजयच्या किती? 55. तर 70 मधून 55 गेले. 10तून 5 5 5तून 2 15 क्विंटल. किती क्विंटल? 15 क्विंटल. समजलं? ज्याच्याबद्दल विचारलाय त्याच्याच करून टाका ना. नाही तर अगर याच्यामध्ये 3-3 प्रश्न असतात ना तेव्हा कन्फ्युजन असतात. तेव्हा पहिलं काम काय करायचं? लक्ष दे बाळा. ते मग करायचं आपण. है ना? हा. पहिलं काम काय करून टाकायचं? रीडिंग लिहून ठेवूनच द्यायचं. किती? 2005 मध्ये दोघे जण बिचारे इक्वलच होते का? 2006 मध्ये माहित नाही. थोडंसं यानं वाढवलं. किती आला? 65. पण हा जो रमेश होता तो रपारप वरती पराला 80. इथं मग कमी झाला बिचाराचे 55. हा 70 झाला. इथे 2008 मध्ये भलताच डाऊन मध्ये गेला का हा का? किती? 35 क्विंटल गेलं. आणि हा बिचारा प्रत्येक वर्षी चांगलाच करत आहे. किती? पण आता ह्या वेळेस हाही भसकला. किती? 60. काय बात क्लियर हुआ? हा पण जास्तच करत आहे उत्पन्न. बरोबर आहे? चलो काय बात क्लियर हुई? असं रीडिंग पहिलेच काढून ठेवून द्यायचं. समझलं का? चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जा रहे हैं. देखो मैंने बताया ना सारे एग्जाम्पल्स मैं लूंगा. विजय वरील विभागीय स्तंभालेखात काही महिन्याच्या एप्रिल व मार्च महिन्यातील बचतीचा आलेख देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर कोणत्या 2 महिलांची एप्रिल महिन्यातील बचत समान आहे म्हणते. थांबा सांगतो पा. पहिला काम काय करायचा? पहिले अभ्यास करायचा याच्याबद्दल. कशाबद्दल? ग्राफ बद्दल. काय म्हणते प्रमाण वाय अक्षरावर 1 एकक म्हणजे 10 व्यक्ती आहे. 1 एकक म्हणजे 10 व्यक्ती. तर हे किती व्यक्ती? 200. हे किती? 400. हे 500 600 800 900 जो काय. एप्रिल कालू म्हणजे एप्रिल महिना. मार्च म्हणजे
भुरू महिना. भुरू म्हणजे मार्च. लक्ष दे, लक्ष दे. चल लक्ष दे. चला चला. आता पूजा एप्रिल महिन्यामध्ये किती व्यक्तींकडून पैसे जमा करते? लिहून टाका, पाहून टाका. किती? पूजा ओव्हरऑल पुरा अगर सपोज मी विचार करेल पुऱ्या दोन्ही महिन्याच्यात किती रे बाळा? 1000 आहे. त्यापैकी पूजा खासकर एप्रिल महिन्यामध्ये किती जमा करतोय? किती लोकांकडून? 600 लोकांकडून. समजली? तर 1000 मधून 600 गेले, ह्या किती असेल? बस हा पहिले काम करायचं. रीडिंग पहिले काढण्याचा. टोटल गीताचं सांग. 800. त्यापैकी गीता एप्रिल महिन्यामध्ये किती? 400. तर भाऊ 400. चला. मीराचे टोटल किती आहे? 600. तर त्या मीराचं एप्रिल महिन्यामध्ये किती आहे? 400. तर मग किती असेल? किती उरलेले असतील? 200. समजला का मग से? तर लक्ष दे. सीमा सांग. सीमा एप्रिल महिन्यामध्ये पहिले टोटल काढून टाकू. किती आहे टोटल? 600 आणि 400च्या मधात 500. तर याचं किती आहे बाळा? 200. तर हे तर किती असेल? 300. हे माहित आहे ना, आपण केलाय अभ्यास याचा. चल लता दीदी बताओ कितना? 600 आणि 400च्या मधात 500. सांगा लता दीदी. त्यांनी काय म्हटलं होतं? वरील विभाजित स्तंभालेखात काही महिन्यांच्या एप्रिल व मार्च महिन्यातील बचतीचा आलेख देण्याला आलेला आहे. तर कोणत्या 2 महिन्यांची, सॉरी महिन्यांची नाही, महिलांची, महिला म्हटलंय हा, महिला आणि आपण वाचत आहोत महिना. 2 महिलांची एप्रिल महिन्यातील बचत समान आहे. कोणत्या 2? एप्रिल महिना पहा कोणता? कालू. ओ माय गॉड. सीमा आणि लता. सीमा लक्ष दे, लक्ष दे, लक्ष दे. त्यांनी काय म्हटलं अर्चिलने? की सर गीताची पण आणि मीरा हे दोन्ही लक्ष. चल समझ ले, पहले सवाल को समझा करो, इसलिए फिर फालतू में गलतियां करते बैठते हो. छोटे छोटे एग्जांपल्स, छोटे एग्जांपल्स है बड़ा ये. ऑप्शंस को देखो, वो उसी के साथ खेलेगा वो, ये याद रखना. एग्जाम आ रही हो, टाइम पास कर रहे हो. काय म्हटलं की 2 महिला आहेत कोणते तरी, ते कोणीही राहू शकतात. मग ते गीता राय नाही तर सीता, मीरा नाही तर पूजा, नाही तर लता, कोणीच राहो. कोणते तरी 2 महिला आहेत म्हणते ज्यांच्या एप्रिल महिन्यामध्ये जे काही असेल, ठीक आहे, बचत ते समान आहे म्हणते. तुम्हाला सीता आणि लता हा एक तर पक्का माहित झाला. सीता आणि लता, ठीक आहे, हा एक गट पक्का, कारण की 200 आहे. कालूवाले बघायचं इथे पण आहे ना 400. हा कोण? गीता आणि सीता, सॉरी मीरा. गीता आणि मीरा. ऑप्शन दिसते का तुम्हाला? सीता आणि लता. बस उलट बिलकुल खुश. सर मी उत्तर मस्तक व्यक्ती टाइप करून आलो, थांब. त्याच्यानंतर कोण आहे? गीता आणि मीरा, हाही आहे. याचा मतलब काय की आपला पर्याय कोणता? 1 व 3 बरोबर आहे का? पर्याय 1 व 3 बरोबर आहे का? 1. यहाँ पे ऑप्शन में उसने गलती कर दिया है बाळा, बाकी कुछ नहीं है, ध्यान दे. ऑप्शन में क्या बोलना चाहिए था की पर्याय हा कोणता रे बाळा? बी आणि पर्याय सी बरोबर. तर तुमचा उत्तर कोणता राहिला असता फायनल? डी. हा बरोबर असून सुद्धा चुकीचं राहिलं असतं. क्लियर है? क्या बात क्लियर है सभी को? है ना? ऐसे समझ जा करो, कुछ भी सवाल रहे वो आपके ऑप्शन में ही आपको गलत करेंगे. उनको पता है कि आपको आता सब कुछ है लेकिन कुछ नहीं आता करके. हाँ समझ रहे हो? हाँ, क्योंकि ध्यान नहीं रहता ना आपका. ध्यान रहता है कि अपना ऑप्शन की तरफ नहीं. चलो तो देखो सवाल समझ लो बड़ा. सवाल बहुत आसान है. क्या बोल रहा है की वरील आलेखात एका शाळेतील 1ली ते 4थी, ठीक आहे, मुलांची व मुलींची संख्या, ठीक आहे, दर्शवलेली आहे. इत्या दुसरा पाय, दुसरा वर्ग, दुसरीतील मुलांची म्हणतोय. काय? कोणाची? मुलांची. मुलांची संख्या इयत्ता 3तील मुलींपेक्षा, ठीक आहे, कितीने कमी आहे. तर लक्ष दे, पहिले रीडिंग चालू करून घ्या सगळ्यांची. पहिली मध्ये सांगा रे किती? 60. एकूण मुलं किती आहेत? अरे यार, या वेळेस पण मुलींना कालू केलं. चला. तर मुली किती आहेत बाळा?
40 तर मुलं किती राहतील 20. मुलं किती दुसरीमध्ये मुलं आपलं टोटल सांग 50 तर मुली किती आहेत 30 तर मुलं किती असणार चल आता तिसरी मध्ये टोटल एकूण मुलं किती आहेत 40 आणि 50च्या मधात 45 55 नाही चल लक्ष दे त्यापैकी तिसरीत किती आहेत 20 तर याच्यात किती असतील 25 काही गडबड करायची नाही असंच गडबड होते बाळा ठीक आहे हा चौथी मध्ये सांगा एकूण मुलं 40 एकूण विद्यार्थी त्यापैकी मुलं किती आहेत बाळा सॉरी मुली किती आहेत 30 तर मुलं किती राहतील 10 यहाँ तक समजा आता दुसरीतील मुलांची संख्या दुसरी मुलं किती आहेत मुलं 20 चला आता तिसरीतील मुलींची संख्या तिसरीतील मुली तिसरीतील मुली 20 बापा 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 थांब 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 इयत्ता दुसरीतील मुलांची संख्या इयत्ता तिसरीतील मुलींपेक्षा अच्छा एक मिनट ये मेरे ख्याल से सवाल गलत है सवाल इन द सेंस सवाल बराबर है लेकिन ऑप्शन इसमें गलत है बाड़ा इसमें पता है क्या ऑप्शन क्या होना चाहिए था मैं बताऊं 0 क्या होना चाहिए क्यों होना चाहिए था क्योंकि भाई दोनों सेमच है ना का दोनों क्या है सेम यांच्यामध्ये फरक विचारला आहे ना कितीने कमी आहेत भाऊ कितीने कमी आहेत कायच्या कमी आहेत हे तर बिलकुल समान आहेत इथं काय म्हणायला पाहिजे होता 0 ही नाही म्हणायला पाहिजे होता इथं म्हणायला पाहिजे होता समान क्या म्हणायला पाहिजे होता समान आई होप आपको ये चीजें समझ में आई होगी बच्चा नेक्स्ट एग्जांपल देखते हैं हम लोग तो आई होप आपको ये सारे चीज समझ में आया होगा सारा कंसेप्ट आपको समझ में आएगा ये दुआ करूंगा बस एक गुजारिश आप सभी से करना चाहूंगा कि अगर सपोज कोई भी कंसेप्ट जितना भी मैंने अभी तक आप लोगों को बताया है अगर वो चीजें आपको बुनियादी तौर पे बेसिक के तौर पे अगर सपोज समझा है ना तो सच बता रहा इस चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा और हो सके तो अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा मिलता है नेक्स्ट वीडियो में तब तक खुश रहिए ख्याल रखिए थैंक यू सो मच टाटा बाय बाय